गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. सो आज आम्ही पप्पांच्या फ्रेंडच्या शेतात आलो आहे. प्रॉपर एक त्यांचं शेत आहे, खूप छान वाटतं आहे. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघत राहा. सो एकदम अमेझिंग व्ह्यू आहे आणि खूप छान वाटतं आहे मला स्वतःला, कारण की मी 15 डेज नंतर बाहेर आली आहे. सो मस्त वाटतं आहे गाईज. सो येस, आपण बघू, तुम्ही शॉर्ट्स बघत राहा, आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. आणि चलो लेट सी. सगळे आलेत गाईज, मम्मी पप्पा त्यांचे फ्रेंड्स सगळे आलेत. सो आपण करू कंटिन्यू तो ब्लॉग, तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून, बाय. आम्हाला आता विशू तिच्या शेताची पूर्ण टूर करवते आणि प्रणव कुठे कुठे जाऊन काय काय करतोय काय माहिती. अच्छा, लिंबूचं झाड आहे. अरे वा. आणि ही छोटूशी पण आम्हाला टूर देते आहे. ही छोटूशी क्यूट. तिचे हेअर्स बघाल ना गाईज, विदाऊट कलर करता तिचे नॅचरल हायलाइट्स झालेले आहेत माझ्यासारखे. तुझ्या काय शायनिंग मारे लोक असतात गाईज. वांगे का? अरे वा, एकदम घरचा भाजीपाला विदाऊट केमिकल्स गाईज. काय पाहिजे आयुष्यात अजून? नाही तर आम्हाला पुण्यात कसे कसे भाजीपाला भेटतो आम्हालाच माहिती आहे. हे परत माकड सारखं चाळे करतोय गाईज. काय भेटतं रे तुला असे माकड चाळे करून? कधीतरी येतो अशा ठिकाणी, सो थोडं केलं पाहिजे. खरंच ना. खरं सांगू ना गाईज, तर खूप असं पीसफुल वाटतं माहिती आहे. पुण्यामध्ये इतकी ट्रॅफिक असते आणि एकदम गावाकडे आल्यावर अशा शेताची टूर वगैरे करायला भेटते ना, एकदम असं पीसफुल वाटतं. मला तर एकदम छान वाटतं. अशी शांतता, जी शांतता हवी असते लाईफमध्ये, ती शांतता भेटते. ती सांगते ते मक्कीचं झाड आहे. त्यांनी सगळ्या प्रकारचे भाजीपाला लावले गाईज. हाय बोल, हाय बोल ना, तोंडाने बोल ना, हाय. क्यूट तर आहे ती खूप. सो असं शेत आहे. वाव. सो गाईज, असं चुलीवर स्वयंपाक चालू आहे प्रॉपर. आपण त्या आंटीनाच विचारू काय काय बनवलंय आज त्यांनी. आंटी काय काय बनवलंय? हो, अजून त्याच्यासोबत? अरे वा. आणि कढी खिचडी. बीटचा हलवा. बीटचा हलवा मी फर्स्ट टाइम खाईल लाईफ मध्ये. बीटचा हलवा बेटा. अरे वा. आज तर 4 साल लागून जातील. कोण कोण आलंय त्यांना दाखवू आपण. हे ते अंकल आहेत ज्यांचं शेत आहे आणि त्यांनी आम्हाला होस्ट केली एवढी मोठी छान पार्टी. येस गाईज, मी येत नव्हती बट मला बोलवलंय. खूप मस्त वाटतंय आणि वर्थ आहे. हे पप्पा लगेच फुटेज घेताय. अचानक सरप्राईज पार्टी मिळालेली आहे. त्यातला थोडा मी गाजरचा हलवा टेस्ट केला, बीटचा हलवा टेस्ट केला, अप्रतिम झालाय, सुंदर. त्यानंतर ही गरम गरम भजी ते वैडी बनवत आहे. नागलीचे पापड आहेत, कढी आहे, खिचडी आहे. आणि अचानक आम्हाला जितूबाईंनी एक सरप्राईज पार्टी दिलेली आहे. त्यामुळे मी जितूबाईंचे आभार मानतो. आणि एवढं सुंदर क्षेत्र, एवढं निसर्गरम्य वातावरण आणि त्याचा लाभ आम्हाला मिळतोय. जय गजानन. अरे आपल्या पप्पांचं पॅटर्न आहे, प्रत्येक सेंटेन्स नंतर ते जय गजानन म्हणतात आणि हात जोडतात. सो ते कंटिन्यू चालू आहे, चांगलं आहे. सो अशी पार्टी चालू आहे गाईज, मस्त. खूप छान पार्टी दिली आज. खरोखर सरप्राईज आहे. जितूबाईंचं शेत बघून आणि पार्टी बघून आम्ही खरोखर तृप्त झालो. आज आमचा रविवार सार्थकी लागलाय. झोपलेलो नाही. सो गाईज, आपण आता जे शेताचे मालकीन आहेत त्यांना भेटू. त्यांचं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यांच्या शेतीवर ते बघू. हे बघा, क्यूटी बसली माझ्या शेजारी. किसी दे
थँक्यू. सो ह्या आंटी आहेत, यांचं ते पूर्ण शेत आहे गाईज. सो मला आंटींना एक क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं शेताविषयी, की कसं झालं, काय झालं, तुम्ही थोडंसं थोडक्यात सांगा. छान शेतकरी असण्याचा अभिमान आहे म्हणजे. अभिमान आहे मला. अरे वा वा. माझी पण मुलं नोकरीला आहे, हम्म. सगळं करतात शेती. नोकरी करून हे शेती करतात. हो. अरे वा. धंदे आहे त्यांचे स्वतःचे. अरे वा. हा, स्वतःचे धंदे. छान छान छान. सो गाईज असं शेतकरी असण्याचा अभिमान असतो आणि तो असायला पण पाहिजे. हो. सो येस, मस्त वाटलं मला त्यांच्याशी भेटून बोलून ना टिशू. धन्यवाद. अरे वा वा. आता आईन त्यांची एकदम मस्त पार्टी चालू आहे. मी तुम्हाला थोडं त्यांना दाखवते की कसे ते भजी एन्जॉय करताय विदाऊट जेवण करता. भजीवरच जेवण चालू आहे. अप्रतिम भजी बनवली गाईस त्यांनी, एकदम अप्रतिम. आंटींकडून होस्ट झाली आम्हाला भजी आईने काहीतरी चुकीचं बोललंय पण ठीक आहे. लोक चालून थकता, मी जेवण करून करून थकून गेलो. आणू का मग थोडं? नाही. पूर्ण आहेत. एकदम मस्त त्यांची हसी मजाक चालू आहे. आई बसली इकडे, मी आणि आंटी मस्त चिल करतोय आम्ही. सो येस गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. असेच व्लॉग मी करत राहील. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज गाईज सबस्क्राईब करा, जास्त बेटर राहील. थँक्यू, बाय.